नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत गावाकडची झणझणीत आणि खमंग लसूण चटणी. ही चटणी इतकी चविष्ट लागते की भाकरी, पोळी, वरण, भात किंवा अगदी साध्या जेवणाचीही चव दुप्पट करते. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण साहित्य बघितलेलंच आहे. अर्धी वाटी खोबरं, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी लसूण पाकळ्या. कढई गरम करत ठेवलेली आहे आपण. एकदम थोडंसं तेल टाकायचं आपल्याला लसूण भाजला जावा म्हणून. आणि लसूण चांगला भाजायचे, खूप करपून पण द्यायचं नाही आपल्याला, कारण लसूण जास्त भाजला गेला की मग त्याच्यात कडू चव उतरते. अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तो. बघा भाजून झाले आपल्याला, फक्त आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा. काढून घेऊया आपण. चला आता शेंगदाणे टाकूया भाजायला. शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजायचे आहेत. मीडियम गॅसवर आपल्याला चांगले खरपूस होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघा ही चटणी आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बनत असते आणि पारंपरिक रेसिपी आहे ही, त्यामुळे प्रत्येक घरात ही आवडीने खाल्ली जाते. शेंगदाणे पण आपले भाजत आलेले आहेत. काढून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे भाजलेत. खूप करपवायचे पण नाहीत. खोबरं टाकूया आपण. खोबरं ऑप्शनल आहे, टाकलं चालतं किंवा नाही टाकलं तरी चालेल. पण खोबऱ्यामुळं पण चांगली चव येते चटणीला या. खोबरं पण आपल्याला एकदम सोनेरी रंगावर भाजायचे. इथं बघा कढई गरम आहे त्यामुळं जास्त करपून द्यायचं नाही आहे आपल्याला खोबरं. खरपूस असं भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. खोबरं पण भाजून झालेलं आहे आपलं. तीळ टाकूया आपण. समप्रमाणात घेतले हे सगळं मी मिश्रण आणि छान बनते अशा पद्धतीने जर बनवाल तर. तीळसुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. बघा भाजून झालेले आहेत आपले आणि पटकन होणारी रेसिपी आहे आपली ही. आपण प्रवासाला जातोय किंवा मग डब्याला सुद्धा देऊ शकतो. मुलं जर घरात असतील तर आवडीनं खाऊ सुद्धा शकतील ही कमी तिखटात बनवली तर. हे बघा सगळं मिश्रण भाजून झालेलं आहे आपलं आणि आपण मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेऊया. हे सगळं गार करून घ्यायचे आपल्याला. थंड झाल्यावरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. हे सगळं एक एक करून आपण टाकून घेऊया आणि तीळ आपण सगळ्या शेवटी टाकणार आहोत मिक्स करायला. हे बघा अशा प्रकारे मिक्सरमध्ये फक्त 1, 2, 3 सेकंद फिरवून घ्यायचे. खूप जास्त बारीक करायचं नाही. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण आता ह्याच्यात लाल तिखट घालूया, चवीपुरतं मीठ. आणि आता आपण या स्टेजला तीळ घालायचे. तीळ सगळ्या शेवटी घालून परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. खूप जास्त बारीक नाही करायचं, जाडं भरडं ठेवायचं आपल्याला. हे बघा अशा प्रकारे. आणि तयार झालेली आहे आपली महाराष्ट्रीयन लसूण चटणी. करून बघा एकदा, छान लागते आणि 2-3 महिने सहज टिकली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.